संपूर्ण भारतभरात पांगिरीच्या लाकडापासून बनवलेली ही गणरायाची एकमेव मूर्ती आपल्या सांगलीत आहे। हे तुम्हाला माहित आहे का? स्वतः लोकमान्य टिळकांनी देखील या गणपती बाप्पाचं दर्शन इथं सांगलीमध्ये येऊन घेतलेलं आहे आणि या गणपती बाप्पाची तब्बल 72 वर्षांनी गणरायाच्या सांगलीमध्ये मिरवणूक निघणार आहे। पंडित दीनानाथ मंगेशकर, भारतरत्न लता मंगेशकर, उस्ताद अल्लादिया खां प्रतिष्ठित गायकांनी या मंदिरामध्ये आपल्या कलेची सेवा केलेली आहे। राजवैद्य आबासाहेब सांबारे गणेश मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे। आबासाहेब सांबारे हे सांगली संस्थानात राजवैद्य म्हणून त्यांचा सन्मान होता आणि लोकमान्य टिळकांनी 93 मध्ये जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तर त्याचीच प्रेरणा घेऊन त्यांनी राहत्या घरी 1899 साली गणपती बाप्पांना विराजमान केलं आणि तेव्हा ही जी मूर्ती बनवली गेली ही पांगिराच्या लाकडापासून बनवली होती आणि तीच मूर्ती आज देखील इथं आपल्याला बघायला मिळते। सन 1952 पासून ही जी बाप्पांची मिरवणूक निघायची सांगलीमध्ये ही खंडित झाली होती आणि त्याचं कारण असं होतं की जेव्हा विजेचे खांब आणि टेलिफोनचे खांब सांगलीमध्ये यायला लागले तेव्हापासून थोडी मिरवणुकीला अडचण निर्माण व्हायला लागली आणि गणपती बाप्पांची मूर्ती 14 फुटांची असल्यामुळं ती काढणं शक्य नव्हतं। आज 2024 मध्ये पारंपरिक पद्धतीनं सांगली नगरीतून आपल्या सांबारे गणपतीची मिरवणूक निघणार आहे। तर तुम्हाला सर्वांना या मिरवणुकीचं साक्षीदार होण्यासाठी त्या मिरवणुकीत यायला लागते।